खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राजीनामा दिलाय। सरचिटणीस पद, महाराष्ट्र समन्वयक पद, प्रदेश प्रवक्ता आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवलेलं आहे। विधान परिषद आमदारकी न मिळाल्यामुळे हा राजीनामा दिल्याचं कळतंय। तर अजित पवार गटात सध्या अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा होते आणि त्यामध्ये रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात हा वादंग सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यात आनंद परांजपे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षामध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। अजित, काय अधिकची माहिती आहे? अमित, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 22 आमदार जे आहेत ते भाजपत जाणार आहेत आणि या सगळ्या याच्यानंतर अजित पवार गटामध्ये आलबेल नाहीये हे स्पष्ट झालं होतं। त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे मुख्य प्रवक्ते आहेत, त्यानंतर प्रदेश सरचिटणीस आहेत आणि ठाणे, रायगड, पालघर अशा 4 ते 5 जिल्ह्यांचे समन्वयक आहेत आनंद परांजपे, ज्यांना विधान परिषदेची आमदारकी जी आहे ती कमिट करण्यात आली होती असा त्यांचा दावा आहे। पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवलं गेलं। त्यांना कुठेही आमदारकीचा विषय जो आहे तो त्यांच्याशी केला गेला नाही। वारंवार त्यांनी पक्षांशी याबाबत विचारणा केली होती आणि पक्षातल्या वरिष्ठांनी त्यांना कुठेही दाद दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती मधल्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जेव्हा भेट घेतली होती, त्या भेटीवरून देखील अजित पवार गटातील वरिष्ठांनी त्यांना बोलून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची विचारपूस केली गेली आणि एक प्रकारे तो आपला अपमान होता असं आनंद परांजपे यांनी काही ठिकाणी बोलून दाखवलं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती आता थेट त्यांनी पक्षाच्या पूर्ण राजीनामा सगळ्या पदांचा आणि सदस्याचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत वाद अंतर्गत वाद असल्याची चर्चा तर रंगताना दिसते। अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।